शेतकरी मित्रांनो, यशस्वी आलं अद्रकीची शेती करायची आपल्याला आणि ही शेती कशा पद्धतीने करायची आपल्याला की रेटचं आपल्या डोक्यात घ्यायचं नाही, आपल्याला उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन वाढण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्याला वाढायची आहे। ह्यामध्येच बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने उत्पादन वाढू शकतो ह्यावर आजचा व्हिडिओ बनवत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहत आहे की बाबा आलं अद्रकीची यशस्वी शेती करायची आहे। ही नवीन पद्धत आहे आपल्याला की बाबा 3 लाईन आपण आलं अद्रकीचे लावणार आहेत आणि 2 बेडमध्ये, म्हणजे ज्यावेळेला आपण मोठं क्षेत्र करतो, ज्यांचं मोठं क्षेत्र आहे त्यांनी मध्ये ट्रॅक्टरसाठी वाट सोडायची आणि ज्यांचं क्षेत्र कमी आहे त्यांनी डायरेक्ट 3-3 रोजचे बेड जरी केला तरी चालू शकतं। ह्यामध्ये 2 लॅटरलचा आपण वापर करणार आहे। बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये बघणार आहे, आपण शिकणार आहेत कशा पद्धतीने आपण किती डोळे बसणार आहे, एका डोळ्याला 3 किलो कसं काढायचं आणि ह्याचं उत्पादन किती येणार आहे, हे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर असतील त्यांनी फेसबुक लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे। जे काही आम्ही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया। आज आपण बघत आहे शेतकरी मित्रांनो की वारंवार गेले 4-5 वर्ष आपण आल्या अद्रकीवर चांगले व्हिडिओ बनवत आहे, शेतकरी काम जास्त करताय। आता हा एक मोठा प्लॉट आपण डेव्हलप करत आहे। तर ह्या मोठ्या प्लॉटवर डेव्हलप करत असताना आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात, तर मेजर प्रॉब्लेम येतो तण जास्त येतं आपल्याला, त्यानंतर स्प्रे करायची अडचण येतात आपल्याला, एकाच वेळेला सगळीकडे फर्टिगेशन प्रॉपर गेले का नाही हे करायचं असतं। आणि मेन बाबा किंवा क्षेत्र मोठं असून, म्हणजे असं आपण कॅल्क्युलेशन बघितल्यात की ज्याचं 10 एकर 15 एकर लावलं आहे त्यांचं ॲव्हरेज 15, 20, 25 टनाच्या आसपास पडलेलं आहे, पण ॲव्हरेज जास्त वाढवायचं आपल्याला। तर ह्यासाठी काय केलं पाहिजे, आता आपण थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, जुन्या पद्धतीकडे जाऊया शेतकरी मित्रांनो। जुनं ह्याच्या आधी ज्यावेळेला ड्रीप नव्हतं त्यावेळेला एक वेगळी पद्धत आलं अद्रकीची करत होते, पण जसं ड्रीप आलं तसं आलं अद्रक लावायची एक टेक्नॉलॉजी सुधारली, लोक चांगल्या पद्धतीने आलं अद्रक लावायला लागले। तर ह्यामध्ये काय झालं, ड्रीप आल्यानंतर एक लॅटरल टाकलं गेलं आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूला आलं लावायचं आपली पद्धत नवीन आली। भविष्यात आता रोपं लावायची पण पद्धत येईल, बऱ्याच ठिकाणी रोपाचे ट्रायल झाले आहेत खूप चांगल्या प्रकारे। आपणही थोडा प्लॉट रोपाचा करून बघितलेला आहे, खूप चांगला झालेला आहे। फक्त रोपं क्वालिटी तयार करणं ह्या गोष्टीकडेच आता थोडा कल झाला आपला, म्हणजे ते जर का आपलं परफेक्टनेस झालं तर भविष्यात त्या गोष्टी आपल्या चांगल्या सुधारतील। पण आता आपण बघितलं की बाबा मग एका लॅटरलला आपण 2 साईडनं लावणार आलं आणि मग त्यानुसार आपण काय करणार की बाबा अशा पद्धतीनं जर का विचार केला, आपण 9 इंचाला आपण आलं बसवत होतो, काही लोक 6 इंचाला बसवत होती, 40 ग्रॅमचा एक आल्याचा गड्डा लावत होते। तर ह्यामध्ये मग शेतकरी मित्रांनो आपल्याला काय लक्षात आलं की बाबा ह्यानुसार आपल्याला गड्डे बसतात आपले 8,400 एका साईडला आणि एका साईडला 8,400, म्हणजे 8,000 रुपये 8,000 धरू आपण। तर 8,000 16,000 आले बसले आपल्याला गड्डे एक आणि त्या गड्ड्याला म्हणजे एक रोप धरू आपण। आता वारंवार बोलताना मी बिया म्हणणार नाही किंवा रोप म्हणतो डायरेक्ट, तुम्ही समजून घ्या की एक तो डोळा आपला एक रोप जर का 8,000 बसले तर दोन्ही बाजूला मिळून 16,000 झाले। आणि ज्या वेळेला हे 16,000 आपण डायरेक्ट उत्पन्न बघतो तर 7 महिन्यामध्ये एक बी आपली ती आपल्याला बऱ्यापैकी 1.5 किलोपर्यंत जात असतं। तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी फर्टिगेशन प्रॉपर दिलेलं आहे, ज्यांनी खताचा डोस प्रॉपर भरलेला आहे, न्यूट्रिशन प्रॉपर गेलेलं आहे, वातावरण चांगलं लागलेलं आहे, सड लागलं नाही, त्या ठिकाणी एक आपलं आलं हे 1.5 किलोपर्यंत जातं, काही ठिकाणी 2 किलोपर्यंत जातं जर का व्यवस्थित भरणी प्रॉपर असते। त्या मुद्द्यावर पण मी येणार आहे। तर ह्या वेळेला ह्याचं कसं चांगलं आपल्याला उत्पादन येतं मग, आणि तेच आपण दुबार केलो तर ते 3 किलोपर्यंत जातं। म्हणजे ह्याचा अर्थ हे तर फायनल आहे आपल्या डोक्यामध्ये की बाबा एक आलाचा रोप एक बी लावल्यावर त्याला मिनिमम 1.5 किलो निघतं आणि मॅक्सिमम 3 किलोपर्यंत निघतं। हे ॲव्हरेज आहे। 7 महिन्यामध्ये 1.5 किलो, 7 ते 8 महिन्यामध्ये आणि 15 ते 16 महिन्यामध्ये 2-3 किलो, हे गणित आहे कॅल्क्युलेशन। मग ह्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागेल बाबा, तर ह्याच्यानुसार आपल्याला संख्या जे बी लावणार आहे ते बियाची संख्या वाढवलो आपण तर नक्कीच आपल्याला उत्पन्न वाढेल। ह्याचे आम्ही प्रयोग केलो आणि प्रयोग केल्यानंतर बाबा सक्सेसफुल झाल्यानंतर आज आपण एक यशस्वी प्लॉट तुमच्यासमोर करत आहे आणि ह्या प्लॉटचा स्टार्ट टू एंड तुम्हाला आपण व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करत आहे। बोरगाव टेक्नॉलॉजी शेतकरी मित्रांनो, वारंवार तुम्ही बघत आहे की महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश ह्या बऱ्याच ठिकाणी आम्ही ह्या बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करत आहे, प्रामाणिक काम करत आहे किंवा सामान्य शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे। क्षेत्र कमी होत चाललेत, कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन निघालं पाहिजे, त्यासाठी वारंवार नवनवीन प्रयोग करत आहे। तर ह्यातलाच हा प्रयोग आहे, खूप चांगला प्रयोग आहे। तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला हे तर सांगितलं की बाबा कशा पद्धतीने वाढवायचं आहे, तर ह्याला आपण 3 रोप पद्धत करताय शेतकरी मित्रांनो। 3 रोप पद्धतमध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचं तुम्ही बघू शकता आता इथं की बाबा इथं तुम्ही बघत आहे की आता मी मागं खूप मोठा प्लॉट आहे आणि तिकडे पलीकडे पण प्लॉट आहे। तर त्यामुळं काय केलं शेतकरी मित्रांनो की ट्रॅक्टर जायला थोडं वाट ठेवलं आहे। मी तुम्हाला मगाशी बोलता म्हटलं
की बाबा मोठे प्लॉट आहेत त्यावेळेला कंटिन्यू स्प्रे मारायची अडचण होते, त्यामुळे ट्रॅक्टरनं स्प्रे मारायचं आपण नियोजन केलेलं आहे इथं. तर आता तुम्ही बघत आहे की बाबा 2-2 लॅटरल तुम्हाला दिसत आहेत आणि इकडं 3 लाईन, मध्ये 6 लाईन, परत 6 लाईनीचे टप्पे आहेत. तर हे असं का केलेलं आहे आता मी तुम्हाला समजावून सांगतो. तर शेतकरी मित्रांनो 3 लाईन पद्धत कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की ते कशा पद्धतीने केलेलं आहे. तर आता हा बघू शकता आपल्याला हे 5-5 फुटाचे आपण जे रेग्युलर बेड टाकतो. आता पहिलं महत्त्वाचं काय आहे की मी ह्याच्या आधी बऱ्याच वेळेला बघत होतो की लोक पहिला बेड तयार करणार आणि त्या बेडवर आलं अद्रक लावत होते. शेतकरी मित्रांनो आता आपल्याला व्हर्टिकल आपल्याला आलं अद्रक लावायचं आहे. त्यामध्ये काय आहे की जेवढा आपण भर जास्त लावू त्याच्यावर आपलं आलं वर 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 वाढत जाणार आहे आणि आलं जेवढं वर वाढेल आपल्याला उंची आल्याची वाढेल असं म्हणजे खाली गड्डा असा आडवा पसरता कामा नये. आलं जेवढं वर वाढेल तेवढं कमी जागेत आपल्याला त्याचा वापर करून वरपर्यंत उत्पादन काढायचं आहे. आता ह्यामध्ये मगाशी मी बोलता बोलता काय बोललो तुम्हाला की 16,000 प्लांट पॉप्युलेशन आपल्याला बसवल्यावर आपण ते उत्पादन अचीव्ह करतो. म्हणजे 16,000 गुणिले 1.5 किलो जर का केलो आपण तर 24 टनापर्यंत जातो आपण. म्हणजे एकरी 25 टन हे उत्पादन ॲव्हरेज तुम्हाला माहिती आहे की चांगला शेतकरी आहे तो छत्रपती संभाजीनगरमधले असतील, आपले रहमतपूरमधले असतील, कोरेगावमधले असतील, सातारा भागातले असतील की ही लोक एकरी 25 टन काढलेले आहेत. म्हणजे हे कॅल्क्युलेशन काही चुकीचं नाही आहे. आता आपण बिया वाढवलेला आहे, आता आपल्याला डोळे वाढवायचे आहेत. तर एकरी 25,000 डोळे बसले पाहिजेत. बोरगाव टेक्नॉलॉजीनुसार आपण काय म्हणतो की पर एकर तुमचे 25,000 डोळे बसले पाहिजेत. आता 25,000 गुणिले आपण मग हेच कॅल्क्युलेशन केलो की 1.5 टनानं केलो तर 35-36 टनापर्यंत जातो आपण आणि हे समजा 3 टनापर्यंत गेलो तर 75 टनापर्यंत जाऊ शकतो. हे बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्षात निघू शकतं जर का प्रामाणिक प्रयत्न केले आपण आणि योग्य दिशेने जर का डायरेक्शन असलं तर 16 महिन्यामध्ये आपलं आलं अद्रक 75 टनापर्यंत एकरी जाऊ शकतो. तर हे करून दाखवायचं आपल्याला, तर त्यासाठी आपण हे प्रयत्न करताय. तर आता बघू शकतो शेतकरी मित्रांनो की हिथं आता कशा पद्धतीने करायचं रानाचं नियोजन करत असताना. तर ह्यामध्ये हा आपला आता हा तुम्हाला हे बऱ्यापैकी हिथंपर्यंत 5 फूट होतं. हा जो टॉप आपला बनणार आहे तो हा टॉप आपला बनणार आहे 3 फुटाचा. आता तुम्ही बघू शकता की 3 फुटामध्ये 1-1 फुटाला आपले हे लॅटरल टाकले आहेत. म्हणजे या लॅटरलमध्ये 1 फूट अंतर आहे, इकडे 1 फूट, इकडे 1 फूट. आता या 3 लाईनीमध्ये आलं लावलेलं आहे. आता इथं आलं उगवत आहे, बघत आहे तुम्ही. तर इथं ही एक लाईन आपल्या आल्याची लागलेली आहे, इथे एक लाईन लागलेली आहे आल्याची आणि इथे एक लाईन लागलेली आहे आणि इकडं परत 1-1 वितभर जागा शिल्लक आहे. तर ही जागा काय होणार की हिथनं ही माती सगळी आता ह्याच्यावर भर पडणार आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीनं 3 फुटाचा टॉप राहणार आणि 1 फूट इकडं 1 फूट इकडं जागा राहणार. आता हा जो 1 फुटातला माती परत उचलून इकडे टाकण्यासाठी आपल्याला हे वापर येणार आहे. म्हणजे मधी आपलं बरोबर 2 फूट राहिलं. हे आता मी जिथं उभारलेलो आहे हे 2 फूट राहिलेलं आहे. जे भरीचं मशीन आपण टाकणार आहे ते ह्या मशीन ह्या लाईनीतनं घेऊन जाणार. म्हणजे ॲट ए टाइम ह्याला इकडून भर लागणार. आता अशा पद्धतीनं आपण हे 3 लाईन केलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे 1 लाईन केलेली आहे आपण, इथं सुद्धा सेम, इथं सुद्धा भर लागणार, इकडची माती इकडे पडणार आणि हा बेड टॉप प्रॉपर तयार होणार. अशा पद्धतीने हे 3 लाईन केलेले आहेत शेतकरी मित्रांनो. आणि इकडं पलीकडं माझ्या पलीकडं 6 बेड तयार केलेले आहेत. तर हे असं का केलेलं आहे तर आपण आता पूर्ण तो डांब दिसायला का त्या डांबापासून हे शेत तयार चालू होतं आणि इकडं परत एवढंच अंतर पलट मागं आहे. तर हे पूर्ण सगळं मागं तिकडे रस्त्यावर असा एक 6 एकरचा प्लॉट आहे हा. तर ह्याला कसं करणार आहे नियोजन आपण, त्या डांबाकडनं आपला ट्रॅक्टर येईल. ट्रॅक्टरला आपण आता हे 5 फूट 5 फूट 5 फूट 15 फूट झालं, त्याला 15 फुटाचा आपण बूम बसवलेला आहे असा. मग ट्रॅक्टर तिकडनं आपला स्प्रे करायचा असला तर असा स्प्रे करत येणार, परत इकडचे 3 सऱ्या कव्हर करत जाणार आणि येताना परत तिकडून आला की तिकडूनची 3 सऱ्या झाल्या. म्हणजे ॲट ए टाइम हे 3 सऱ्या ह्या 3 सऱ्या जाताना कव्हर होणार आणि परत तिकडून येताना त्या 3 सऱ्या कव्हर होणार. म्हणजे मध्ये 6 फूट राहिलं आणि मध्ये हा डिस्टन्स आपण एक 6 फुटाचा ठेवला ट्रॅक्टर जायला. असे आपण 4 रस्ते तयार केलेत. म्हणजे प्रत्येक वेळेला हा तेवढा 3चा टप्पा झाला, परत 6चे सगळे टप्पे तयार होत गेले आहेत आपले. जेणेकरून आता तुम्ही म्हणशील की जागा जास्त जाते, मुळात अर्धा एकर आपलं इथं पड राहणार आहे ह्या 6 एकरमध्ये. पण ट्रॅक्टरमुळं लेबर खर्च वाचलेला आहे आपल्याला. एक माणूस आपलं 6 एकरची फवारणी 3 ते 4 तासामध्ये करणार आहे. दुसरं महत्त्वाचं नियोजन परफेक्ट होत जातं आपल्याला, पटपट नियोजन करायला एकदम सोपं जातं. तर हे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो ही नवीन पद्धत आपल्याला करायची आहे. आता हा झाला पहिला भाग. ह्यामध्ये काही शंका असल्यास कमेंट करून सांगा. ह्याच्या पुढे मी तुम्हाला दुसरा भाग देणार आहे की आलं अद्रक लावताना काय काळजी घ्यायची आहे. आता हे लावलेला प्लॉट आहे. मी थोडं बाहेर देशामध्ये होतो त्यामुळं तुम्हाला बाकीचे मधले व्हिडिओ मी केले नाहीत, पण आमचे माझे सहकारी व्हिडिओ तयार करून ठेवलेत. मी ते ॲड करून तुम्हाला लावताना कसं करायचं आहे. आता हे लावत असताना थोडं आपल्याला सरी सोडून, आता पहिल्यांदा कन्फ्युजन होतं ना की बाबा असं का करायचं. आता तुम्ही म्हणशील की मगाशी एक म्हटलो मी
किंवा बेड तयार न करता लावायचे आपल्याला, मी मगाशी बोलता बोलता म्हटलं. तर ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते की व्हर्टिकल करायचं आहे आपल्याला. मग पहिला काय करायचं की आडवी उभी नांगरट झाल्यानंतर पूर्ण पहिला रोटर मारून घ्यायचा आहे. आणि रोटर मारल्यानंतर बाबा मापं कशी करणार आपल्याला की बाबा परफेक्ट हे करायला पाहिजे. आता व्हिडिओ माझा असला तर मी ह्यामध्ये ॲड करतो शेवटला. तुम्ही बघा की ट्रॅक्टरलाच आपण अशा पद्धतीने तयार केलेला आहे की बाबा 5 फुटाचा मागं लोखंडाचं तयार करून घेतलेला आहे. ह्या दोन्ही साईडला चर तयार होईल आपल्याला, थोडासा अर्धा फुटाला केलेला आहे. आणि मधी बरोबर जेवढं आपण आलं अद्रक लावणार आहे तेवढे 3 रेगा मारून घ्यायचं काम करतं आपण. अशा पद्धतीने 3 रेगा मारल्या तर त्याच्यावर ड्रीप अंतरून घ्यायचं आपण. त्यामुळं काय होतं की रेग तयार झाली, त्यात आलं लावायला पण आपल्याला बरं पडतं आणि दुसरं पुढं त्यानंतर पटकन माती झाकायला पण बरं पडतं. आता सगळं सांगितलं खरं कॅल्क्युलेशन मी सांगितलं नाही, थोडक्यात विसरलं, सॉरी. ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीनं 3 लाईन आपण लावलो. आता इथं एक आलं बसलं आपलं, इथं एक बसलं, इथं एक बसलं आणि हे परत आपण 9-9 इंचाला परत बाकीचं सगळं लावलं. तर ह्यामध्ये काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करा, पर एकरमध्ये आपले असे 25,000 डोळे बसणार आहेत आपल्याला 40 ग्रॅमचे. एक आलं अद्रक आपलं 30 ते 40 ग्रॅमचं लावतो आपण, तर असे आपले 25,000 डोळे बसतात. 25,000 गुणिले आपण कॅल्क्युलेशन पुन्हा केलो तर बरोबर 35-36 टनापर्यंत जातो आणि 75 टनापर्यंत जातो. तर हे बसलं पाहिजे असं ह्याचं कॅल्क्युलेशन करा. आता हे 3मुळं काय होतं की सगळीकडे पाणी पण व्यवस्थित जातं, आपलं नियोजन परफेक्ट होतं. आता तुम्ही म्हणशील की दाट होऊ शकतं का, तर ह्यामध्ये दाट होत नाही शेतकरी मित्रांनो, कारण का भर जास्त करायचे आहेत. आता तुम्ही बघशील की 6-7 भर आपण रिकमेंडेशन करतोय कंटिन्यू, तुम्हालाही करायचे आहेत. कारण का भरीला ट्रॅक्टरला थोडं पैसे गेले तर चालतं, पण आडवं पसरण्यापेक्षा जेवढं वर पसरू तेवढं आल्याच्या पेऱ्यातलं अंतर वाढतं आपल्याला आणि आलं लांब आणि चांगलं मिळून जातं. आणि कंटिन्यू मशागतमुळं बाकी इतर पण समस्येपासून म्हणजे तणकाट असू दे, बाकी सगळ्या समस्येपासून पण आपल्याला सुटका मिळतो. तर अशा पद्धतीनं करायचं आहे. ह्यानंतर बाबा किंवा पहिल्या भागामध्ये बघायचं आहे आपल्याला की आता हा पहिला भाग मोडून आपण पुढच्या भागामध्ये बघायचं आहे की लावायचं कसं, लावताना काय काळजी घ्यायची आहे, ह्या बऱ्याच गोष्टी पण मी समजावून सांगेन. ही पद्धत कशी वाटली सांगा. बोरगाव टेक्नॉलॉजीने तुम्हाला जर का आलं अद्रक करायचं असेल तर तुम्ही माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईन आमच्या कंपनीच्या नंबरचा त्यावर संपर्क जरी साधला तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगली मदत करायचा आम्ही आमच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जर का तुमची इच्छा असेल की बाबा आम्ही आठवड्याला 15 दिवसाला एक कार्यशाळा घ्यावा ऑनलाईन किंवा काही ट्रेनिंग आमच्याकडनं देता आलं तर नक्की आम्ही ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. हां, आता ह्यात अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला, जसे आठवतील तसं मी जास्तीत जास्त सगळे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न करत आहे की ह्यामध्ये बेसल डोस टाकायचा काय नाही. बऱ्याच ठिकाणी बेसल डोसची मागणी असते, बेसल डोस टाकावा असं वाटत असतं. बेसल डोस टाकू शकतो, काही अडचणी शेतकरी मित्रांनो. बेसल डोस टाकत असताना काय काळजी घ्यायची आहे की स्लो रिलीज होणारी खतं आपल्याला टाकायची आहेत. एकदम आलं अद्रक उगवायलाच आपल्याला 15 दिवस जातं, फुटवे काढायला आपल्याला परत 15-20 दिवस जातात हळूहळू. त्यामुळं स्लो रिलीजवाले जेवढी खतं टाकू तेवढी चांगलीच आहेत. त्यामुळे तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट टाकू शकता, अतिशय चांगलं DAP टाकू शकता, MOP टाकू शकता, कॉम्बी किट टाकू शकता. पण कॉम्बी किट टाकताना कशात तर मिक्स करून सेपरेट टाका, एकमेकांच्या संपर्कात येणार नाही ह्याची काळजी घ्या. बाकी मग काय सगळी खतं आपली ड्रिपनं जातात, त्यामुळं त्याचं काय अडचण नाही आहे. अदरवाईज बॅक्टेरिया थोडं टाकू शकता, कधीही चांगलं. त्यामध्ये मी नेहमी रिकमेंडेशन करतो आमचं बोरगाव टेक्नॉलॉजीचं टेक्स रायझा टेक्स NPK अतिशय चांगले बॅक्टेरिया आहेत. त्यामुळे तुम्हाला बुरशी असू दे तुमचं किंवा जमिनीतले बॅक्टेरिया सॉईल बायोलॉजी तयार डेव्हलप होणं असू दे किंवा त्याचबरोबर तुमचं विल्टिंगचा प्रॉब्लेम असतो, या सगळ्याला चांगलं काम करायचे बॅक्टेरिया टेक्स रायझा टेक्स NPK करत असतं. मुळीवाढीसाठी सुद्धा चांगलं काम करत असतं ते टाकू शकतो. त्यासोबत ॲडिशनल फार्मराईज टॅकपाट ह्याचा जरी वापर केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊन जातं. तर ह्याची काळजी घ्या, अशा पद्धतीनं करा, नक्की म्हणजे नक्की तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. पुढच्या भागामध्ये भेटूया आपण. तुम्हाला तुमचे काय सजेशन असेल तर नक्की कमेंट करा, जेणेकरून आपण चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.